नागपुरात हिंसाचारानंतर आता नागपुरात शांतता प्रस्थापित झालेली आहे। नागपुरात आपण पाहू शकता की सर्वीकडे संचारबंदी मुक्त झालेला आहे। मागील 2 दिवसापासून संचारबंदी उठवण्यात आली आहे। तरीही नागपुरातील संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवण्यात आलेला आहे। पोलीस प्रशासनाकडून कोणतीही हलगर्जीपणा केला जात नाही आहे। अतिशय संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा ठेवण्यात आलेला आहे। CRPFचे जवान असो किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या असो, या सर्वांची तयारी प्रशासनाने करून ठेवलेली आहे। नागपुरातील संवेदनशील भाग म्हणजेच गणेशपेठ झालं, तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत, कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत असो किंवा हसनबागचा परिसर असो, यशोधरा नगरचा परिसर असो, या सर्व भागांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। संचारबंदी जरी उठवली असली तरी पोलिसांचा बंदोबस्ताला कुठेही कमीपणा ठेवलेला नाही आहे। प्रत्येक चौकाचौकात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करून ठेवलेला आहे। यासोबतच काल नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान याचं घर पाडण्यात आलं होतं। या प्रकरणात सुप्रीम कोर्ट नागपूर खंडपीठाने स्थगिती देत नागपूर महानगरपालिकेला जाब विचारला आहे की एकंदरीत 15 दिवसाच्या आतमध्ये उत्तर मागितलं आहे की नागपूर महानगरपालिका आता या हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला फहीम खान याचं घर पाडलं आहे। त्यासोबतच आणखी काही आरोपींचे घरं पाडणार होती, परंतु आता त्या सर्व पाडलेल्या घरांना घरं पाडण्याच्या नोटिसीला आता आदेशाला सुनवाई करण्यात जे आदेश दिले होते त्यावर त्या आदेशाला स्थगिती दिली गेली आहे आणि नागपूर महानगरपालिकेला आता पुढील 15 दिवसाच्या आत या सर्वावर उत्तर मागितलं आहे। तर पाहण्यासारखं राहील की नागपूर महानगरपालिका काय उत्तर देते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसोबत ऋषभ परकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।